जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आलेली जाहिरात याचं वाचन कशा प्रकारे करायचं ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल, सर आता हा काय प्रश्न झालाय का की पवित्र पोर्टलवर जाहिरात कशी वाचायची? तर त्यांना सांगेल, रुको जरा सबर करो। बऱ्याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शिकायला मिळणार आहे। काही लोकांना व्यवस्थितपणाने सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत, परंतु हा व्हिडिओ मी डेडिकेट करतोय जे की न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांना फार जास्त शिक्षक भरतीचा अनुभव नाही त्यांना, आणि ते लोक माझ्यासाठी जे आहे आवर्जून हक्काने याला लाईक करतील आणि एक कमेंट करतील की या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळालं किंवा नाही, किंवा नवीन काही गोष्टी ज्या आहेत त्यांना माहिती पडल्या किंवा नाही। चला डिटेल्स मध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी आपल्याला जर का या ठिकाणी येत्या जाहिरात आल्याच्या नंतर किंवा आता सध्या देखील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जर का अधिक माहिती हवी असेल तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे शिक्षक भरती गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे, तर यामध्ये जे आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामधली एक कंप्लीट अशी व्हिडिओ सिरीज मिळेल। पसंतीक्रम ज्यावेळेस येतील त्या संदर्भामध्ये जर का तुम्हाला सल्ला हवा असेल तर तो सल्ला दिला जाईल की नेमकं आपण जे आहे आता कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी यूज करू शकतो। त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जर का काही आणखी समस्या असेल तर त्या समस्या आपण लाईव्ह सेशनच्या स्वरूपामध्ये सोडवत असतो। चर्चा करण्यासाठी या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप आहे। इंटरव्ह्यूला जर जायचं असेल तर डेमो सेशनची तुमची तयारी या ठिकाणी जी आहे कशी करायची त्याचं मार्गदर्शन आहे। याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंटच्या समस्या आहे, क्वालिफिकेशनच्या समस्या आहे किंवा इतर कोणत्याही समस्या असू द्या, प्रत्येक समस्येचं समाधान त्याचं दुसरं नाव गायडन्स बॅच। लक्षात घ्या, तुमच्यासोबत आम्ही रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत असणार आहोत। यासाठी आपल्याला एकच काम करायचं, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्यायचंय। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा प्रिफरन्सेस जनरेट देखील करता येणार आहे, परंतु प्रिफरन्सेस जनरेट झाल्याच्या नंतर जाहिरात आपल्याला वाचता आली पाहिजे। म्हणाल सर हा काय प्रश्न आहे? लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगतो की मला नेमकं काय सांगायचंय। हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा जे उद्देश आहे, मूळ उद्देश, तो लक्षात घ्या। समजा ही एक जाहिरात आहे, एक डेमो म्हणून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे। प्रत्यक्षामध्ये समजा कशाला ही जाहिरातच आहे, ही जाहिरातच आहे। बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता जी आहे ही आहे जाहिरात। ठीक आहे, जाहिरात कधीची आहे? 15/1/2024 म्हणजे मागच्या शिक्षक भरतीची ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता एक एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला बारकाईने बघायची आहे। ती काय आहे बघा, संस्थेचं नाव या ठिकाणी जे आहे हा कोड दिलेला आहे। आता हा कोड कोणासाठी आहे तर तो त्या आस्थापनेसाठी त्या आस्थापनेसाठी कोड आहे। आता जसं आपला आहे ना अभियोग्यताधारकांसाठी लॉगिन आयडी पासवर्ड, तसा त्यांचा तो लॉगिन आयडी आहे। आता बघा, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी परभणी। लक्षात घ्या, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी परभणी। तर आता हा एज्युकेशन ऑफिसरची जाहिरात आहे। एज्युकेशन ऑफिसरचा अर्थ आपण समजून जायचं की हे आहे जिल्हा परिषद। जिल्हा परिषद परभणीची जाहिरात आहे आणि ती पण या ठिकाणी कंसामध्ये दिलेली आहे प्रायमरी सेक्शनची, प्राथमिकची। आता लक्षात घ्या, प्राथमिक म्हणजे 1ली ते 8वी, प्राथमिक म्हणजे 1ली ते 8वी लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर हा देखील एक मुद्दा आहे, विदाउट इंटरव्ह्यू। याचा अर्थ आहे हे जे आस्थापना आहे तुमचं इंटरव्ह्यू घेणार नाही। बघा, जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्या सर्व जे आहे विदाउट इंटरव्ह्यूच येतात। एखादीच अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी संस्था राहते जी की स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे पण ती इंटरव्ह्यूला गेली आहे। तू म्हणाल सर असं कुठं होतं का? होतंय। मागच्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सिल्लोड या ठिकाणची जी नगरपालिका आहे ती मित्रांनो या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी आली होती। लक्षात घ्या, इंटरव्ह्यू साठी आली होती, जाणून बुजून आली होती। त्यांचा जो काही उद्देश असेल तो असेल, पण ती आली होती। आता ही गोष्ट आपल्या लक्षात आली की ही एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी याचा अर्थ जिल्हा परिषद आहे। इथं जिल्ह्याचं नाव आहे। आता जिल्ह्याचं नाव म्हणजे पूर्ण जिल्ह्याभराची जाहिरात आहे, हे जिल्ह्यातल्या एकेका शाळाची जाहिरात येत नाही, लक्षात घ्या। त्यानंतर विदाउट इंटरव्ह्यूचा आहे, विदाउट इंटरव्ह्यू। आता जे आहे एकूण ज्या काही जागा असतात त्या जागांचा आरक्षण निहाय तक्ता आपल्याला अशा प्रकारे दाखवलेलं जातं। आता यामध्ये 2 प्रकारचं रिझर्वेशन आहे, ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे। बारकाईने लक्ष द्या, एक एक पॉइंट मला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगायचं ते समजून जातो मी की मला काय सांगायचंय। बघा, हा आहे व्हर्टिकल रिझर्वेशन, उभं रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो की एससी, एसटी, एसटी पेसा, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी। आता नेक्स्ट राहील, कारण ही जुनी जाहिरात आहे याच्यामध्ये एससीबीसी नव्हतं, आणि हा शेवटचा पर्याय आहे खुला।
हे झालं असं आरक्षण, 12 आरक्षणाचे प्रकार. आणि त्याच्यानंतर हे जर का तुम्ही बघत असाल तर याला म्हणायचं आहे आडवं आरक्षण. आडवं म्हणल्यावर जर असं विचित्र वाटतं, आपण म्हणूया हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, याला म्हणूया व्हर्टिकल रिझर्वेशन, याला म्हणूया की हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. ठीक आहे. आता ही जी संपूर्ण जाहिरात आहे ना मित्रांनो, ती जर का आपण बघितली तर त्या संपूर्ण जागा, एकूण जागा आहेत 143. ठीक आहे. परभणी जिल्हा परिषदेची जाहिरात मागच्या वेळेस 143 जागांची आली होती. पण 143 जागांसाठी मी पात्र आहे का? नाही, कदापि नाही. मग माझ्यासाठी जेवढ्या जागा महत्वाच्या मी तेवढ्या जागा बघणार, बाकीच्या कॅटेगरीच्या बघणार का? मला काय देणं घेणं आहे? बघा, आता 143 जागांसाठी मी पात्र आहे. मग आता समजा एक उमेदवार आहे, किंवा समजा मी उमेदवार आहे. ठीक आहे, मी उमेदवार आहे ईडब्ल्यूएस. ठीक आहे. मग हा 10 नंबरचा कॉलम मी बघणार आहे. ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस ला किती जागा आलेल्या आहेत? तर एकूण जागा आलेल्या आहेत 14. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे वरचे कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार असू द्या, ते उमेदवार ओपनच्या जागेवरती हक्क सांगू शकतात. ओपन इज ओपन टू ऑल असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून मी जरी ईडब्ल्यूएसचा राहिलो तरी देखील ओपनचा क्रायटेरिया मी फील करो न करो, आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओपनच्या जागा सर्वांसाठी आहे. मग मी काय करेल, हा एक कॉलम बघेल ईडब्ल्यूएसचा, आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचा कॉलम बघणार 11 जागा. म्हणजे 143 जागा एकूण आहेत, पण एकूण जागांशी माझं काही देणं घेणं आहे का? काही देणं घेणं नाही. मला जे आहे 14 आणि 11 म्हणजे जवळपास जे आहे 25 जागा माझ्या वाट्याला आलेल्या आहेत. मग आता 25 जागा माझ्या आहेत या ठिकाणच्या. मग मला आता ही जाहिरात व्यवस्थितपणाने थोडीशी समजली आहे, पण अजूनही पूर्णपणाने मी हे लक्षात आलेलं नाही. 25 पैकी 25 जागेला मी पात्र आहे का? ते म्हणाल हो. नाही, नाही, 25 पैकी 25 जागेला मी पात्र नाही. कहाणी में ट्विस्ट बाकी आहे, लक्षात घ्या. आता का बरं बाकी नाही? तर लक्षात घ्या, त्याचं कारण काय आहे. आता मी आहे ईडब्ल्यूएसचा उमेदवार, मान्य आहे. आता या ईडब्ल्यूएस मध्ये 14 जागा आहेत टोटल. आता 14 जागांचं जे आहे आडवं रिझर्वेशन चेक करा. महिलांसाठी जागा आहेत 4. आता मी महिला आहे का? नाही. मग मी या 4 जागा माझ्या कटल्या, त्याच्यासाठी मी पात्रच नाहीये. माजी सैनिक, माजी सैनिकाला जागा आहेत 2. मी माजी सैनिक आहे का? नाही. मग या 2 जागा कटल्या. त्याच्यानंतर अंशकालीन, मी अंशकालीन आहे का? नाहीये. नाहीये, मी ईडब्ल्यूएस मध्ये आहे, पण ईडब्ल्यूएस अंशकालीनचं प्रमाणपत्र माझ्याकडे नाहीये. ही कटली माझी जागा. त्याच्यानंतर मी प्रकल्पग्रस्त आहे का? नाहीये. मग माझ्यासाठी ही एक जागा आहे प्रकल्पग्रस्ताला, ती माझी आहे का? नाही. त्यानंतर समजा आता भूकंपग्रस्ताची तर जागा नाहीये, जर राहिली असती तरी मी फुली मारली असती. लक्षात घ्या. खेळाडू, खेळाडू मी आहे का? स्पोर्ट्स पर्सनचं रिझर्वेशन माझ्याकडे नाहीये. मग एक जागेसाठी मी पात्र आहे का? नाही. समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे, याचा अर्थ आहे ईडब्ल्यूएस जनरल. म्हणजे ईडब्ल्यूएस तर आहे, पण जनरलच्या शिवाय म्हणजे ईडब्ल्यूएस शिवाय त्याच्याकडे कोणतंच रिझर्वेशन अवेलेबल नाही. याचा अर्थ मी या जागांसाठी पात्र आहे. जरी ईडब्ल्यूएसच्या 14 जागा असेल, 14 जागा कामाच्या नाही, मी फक्त जे आहे 5 जागांसाठी पात्र आहे. आता त्याचप्रमाणे मी ओपनच्याही सगळ्या जागा बघणार आहे. मग ओपनला 11 जागा आहेत तिथे, 11. पण 11 पैकी 11 जागेला मी पात्र असेल का? नाही. कारण काय? कारण पुन्हा आडवं आरक्षण या ठिकाणी आडवं येतंय मला. आता मी महिला आहे का? नाही. म्हणून या 3 जागा माझ्या ऑलरेडी ओपनच्या कटल्या. मी माजी सैनिक नाहीये, म्हणून 2 जागा माझ्या कटल्या. मी अंशकालीन नाहीये, म्हणून 1 जागा माझी कटली आहे. प्रकल्पग्रस्त मी नाहीये, म्हणून 1 जागा आणखीन कटली आहे. खेळाडू मी नाहीये, म्हणून मी 1 जागा माझी आणखीन कटली आहे. मी पात्र आहे ओपनच्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे यासाठी आलेली जी 3 जागा आहेत, त्या 3 जागांसाठी. म्हणजे काय आहे, 11 जागा माझ्या कामाच्या नाही, 11 पैकी मी फक्त 3 जागांसाठी पात्र आहे. म्हणजे इथे जो आकडा आता आलता ना 25चा, त्या 25 जागांपैकी मी फक्त 5 आणि 3 8 जागांसाठी पात्र आहेत. 8च जागा माझ्या आहेत. आता लक्षात घ्या, ही संपूर्ण जाहिरात आहे 143 जागांची, पण 143 जागांपैकी मी माझ्या हक्काच्या जागा फक्त 8 आहेत. 8. आणखीन एक छोटस आरक्षण याच्यामध्ये बाकी आहे. ते आरक्षण आहे आणखीन जे आहे जे दिव्यांग प्रवर्गाचं आरक्षण राहतं. दिव्यांग प्रवर्गाला एकूण जे आहे 4% आरक्षण आहे. 4% सर्व जागांच्या मिळून जे आहे 4% दिव्यांग प्रवर्गाला रिझर्वेशन आहे. आणि ते आरक्षण देखील ना आणखीन 4 भागामध्ये डिवाइड आहे. जसं अस्थिव्यंगासाठी 1%, कर्णबधीरसाठी 1,
अंध किंवा अल्पदृष्टी किंवा जे आहे मल्टिपल डिझॅबिलिटीसाठी 4% रिझर्वेशन त्यांना देखील आहे. म्हणजे आणखी त्या 8 मधली एखादी जागा तिकडे जाते. म्हणजे मी आहे 7च जागांसाठी पात्र. मग आपल्याला जे आहे आता हे जाहिरात वाचता आली पाहिजे. मग 8 जागांसाठी मी या ठिकाणी पात्र आहे. तर मग जे आहे या ठिकाणी मला जे काही लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, लिमिटेड, लक्षात घ्या, फार मोठी गोष्ट करतोय मी. लिमिटेड प्रिफरन्सेस आहे, त्या लिमिटेड प्रिफरन्सेस पैकी एक प्रिफरन्सेस जे आहे इथे द्यायला परवडेल किंवा नाही ते मला डिसाईड करायचं आहे. अन्यथा एक करून मी अशाच प्रकारे सगळे प्रिफरन्सेस वाया घालवले तर कदाचित, भीती नाही घालत आहे, पण कदाचित माझा स्कोर चांगला असूनही मी चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या ठिकाणी प्रिफरन्सेस दिले की ज्या ठिकाणी मेरिट जास्त गेलं तर माझं सिलेक्शन होणार नाहीये. आणि त्याचसाठी जे आहे योग्य तो सल्ला आम्ही तुम्हा लोकांना जे आहे वारंवार, जे आता मी तुम्हाला सांगितलंय ना की जे गायडन्स बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जातो. जरी पर्सनली प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य नसेल तरी देखील कॉमन पद्धतीने असे काही पॉइंट्स, असे काही या ठिकाणी टेक्निकल गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तुम्हाला गोष्टी सगळ्या समजून जातात. तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात किंवा तुमचं मेरिट जे आहे तुमच्या कॅटेगरीचं कुठपर्यंत जाईल किंवा तुम्ही कोणत्या वर्गाला खऱ्या अर्थानं टार्गेट करायला पाहिजे. कारण आपला स्कोर पाहून आपल्याला टार्गेट करावं लागेल की मी 1ली ते 5वीला जास्त पसंतीक्रम देऊ, 6वी ते 8वीला देऊ, 9वी ते 10वीला देऊ किंवा 11वी 12वीला देऊ. स्कोर महत्वाचा आहे. या सगळ्या बाबींवरती चर्चा, डिस्कशन किंवा सल्ले जे आहेत या बॅच मध्ये तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करता येणार आहे. ठीक आहे. आता हे तर झालं जनरल गोष्ट. याच्याही पेक्षा आणखीन जे आहे जाहिरात कशी वाचायची, तर यामध्ये अनाथ प्रवर्गाला आणखी 1% देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, आणखी 1% अनाथ प्रवर्गाला आहे. हा, आता हे तर झालं जनरल आरक्षणाचं. आता जागा लक्षात घ्या, हा मुद्दा देखील बऱ्याच जणांना माहिती नाहीये. माझी तुम्हा सर्वांना विनंती असेल, स्पेशली या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला जाणून घ्यायच्यात. व्हिडिओच्या खाली तुमच्या प्रतिक्रिया फार जास्त महत्त्वाच्या. तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळत आहे किंवा नाहीये. आरक्षणाचं धोरण म्हणा किंवा जाहिरात वाचन करण्याचं धोरण म्हणा किंवा आता इथे मी दोन गोष्टी तुम्हाला थोड्याशा शॉकिंग सांगणार आहेत, त्या देखील तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि तुम्ही त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया द्याल अशी मला अपेक्षा आवश्यक आहे. याला लाईक करायचं आहे. लाईक करायची जबाबदारी तुमची आहे. लक्षात घ्या. आता या आहेत 143 जागा. आता 143 ला जे आहे अशा प्रकारे डिवाइड केलेलं आहे. बघा, हे आहे माध्यम, हे शाळेचं माध्यम आहे. मराठी माध्यमाच्या 1ली ते 5वीच्या 16,000 मानधन तत्वावरती अनुदानाचा प्रकार एडेड असणार आहे. कारण शासन त्याला पूर्ण अनुदान देतं. ऑल सब्जेक्ट. आता ऑल सब्जेक्ट का बरं दिलंय? कारण जे आहे 1ली ते 5वीला लागलेला शिक्षक सर्व विषय शिकवतो. या ठिकाणी जे आहे शिकवण्याचं माध्यम मराठीच आहे. ठीक आहे. इथे शाळा मराठी, शिकवण्याचं माध्यम साहजिक मराठीच असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता 12वी, डीएड असायला पाहिजे. टीईटीचा पेपर किंवा सीटीटीचा पेपर 1. 27 जागा आहे. 1 ते 5 ला 27 जागा आहे. आता दुसरी गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. या ठिकाणी जे आहे माध्यम आहे मराठी. 1ली ते 5वीच्या जागा आहेत. 16,000 मानधन असेल, एडेड तर असेलच आहे. सर्वच्या सर्व विषय शिकवायला येईल, परंतु शिकवण्याचं माध्यम या ठिकाणी इंग्लिश आहे. इथं आणि इथं जे आहे एक मोठा बदल झाल्याचं तुम्हाला लक्षात येत असेल. ही शाळा मराठी माध्यमाची आहे आणि इथे शाळा मराठीची आहे, परंतु शिकवायचंय इंग्लिश मध्ये. म्हणजे काय आहे, ही शाळा सेमी इंग्लिशची आहे. हे समजलं पाहिजे की आपल्या वाट्याला आलेली जागा मराठीची आहे, सेमी मराठीची आहे, इंग्लिश मीडियमची आहे. कशाची आहे इथं बऱ्याच जणांना लक्षात येत नाहीये. हा मुद्दा लक्षात घ्या की शाळेचे माध्यम आणि शिकवण्याचे माध्यम जर का डिफरंट असेल तर त्याचा अर्थ नेमका काय आहे. बाकीच्या गोष्टी तर लक्षात आल्यात आपल्या की इथे जे आहे 3 जागा आहेत. इथे परत जे आहे आपण बघूया 6वी ते 8वी. इथे शाळा मराठी आहे. 6वी ते 8वी वर्गाची या ठिकाणी मॅथ सायन्सची विषय मॅथ सायन्स आहे. इथे मॅथ सायन्सची जागा आहे. शिकवण्याचं माध्यम मराठी. म्हणजे हे जर का कॉमन येत असेल तर समजायचं मराठी माध्यमाची शाळा आहे. यासाठी आहे 102 पदं. पदांची संख्या पण लक्षात घेत चला. आणि इथे जर बघितलं शाळेचं माध्यम मराठी. ठीक आहे. विषय कोणता आहे, मॅथ सायन्स, परंतु शिकवायचंय इंग्लिश मध्ये. परत मग आता इथे दोन्ही मध्ये जे आहे फरक आलेला आहे. फरक आला म्हणजे काय, ही शाळा जी आहे सेमी मराठी आहे किंवा सेमी इंग्लिश आहे. ठीक आहे. सेमी मराठीची शाळा आहे. 11 पदे या ठिकाणी या वर्गासाठी आहे. आता इकडे सिलेक्शन कसं होतं, तर तो एक कॉमन रोस्टरचा भाग आहे. कॉमन रोस्टर बऱ्या भल्यांना या ठिकाणी लवकर लक्षात येत नाहीये.
काळजी करू नका, मी तुम्हाला जे आहे व्यवस्थित पद्धतीने कॉमन रोस्टर काय आहे ते वरचे वर समजून सांगेन. त्याचे देखील मी काही डेमो या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येईल. आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी 2 वर्षापूर्वी मी कॉमन रोस्टर कसं काम करतं त्याचा व्हिडिओ दिलेला आहे. आणखीन त्याला आणखी मॉडिफाय करून जे आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा यूज करून ते परत बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल तुम्हाला. तर बघा या ठिकाणी आणखी या सगळ्या जागा ज्या आहे 143 आहे. तर आता मला असं वाटतं की जाहिरात कशा प्रकारे वाचायची आहे त्याची पुसटशी कल्पना तुम्हाला आलेली असेल. काहीशा नवीन गोष्टी लक्षात आल्या असेल, काही जुन्याच गोष्टीचं थोडंसं रिव्हिजन झालेलं असेल, हरकत नाही. माझा जो मुख्य उद्देश होता की तुम्हा लोकांना जाहिरातीच्या संदर्भामध्ये अलर्ट करणे. मान्य आहे की छोटीशी गोष्ट आहे, क्षुल्लक असेल काही लोकांसाठी, परंतु काही लोकांसाठी महत्त्वाची आहे. कारण या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत की मी त्या जागांसाठी पात्र आहे का, माझ्याकडे ते क्वालिफिकेशन्स आहेत का, त्या सगळ्या बाबी देखील आपल्याला तपासता आल्या पाहिजे. कारण त्याच्यापूर्वी आपल्याला जाहिरात वाचता आली पाहिजे. यासारख्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, ज्या आपल्याला अजिबात माहिती नाहीये, अशा गोष्टींची व्हिडिओ सिरीज, कंप्लीट व्हिडिओ सिरीज जी आहे अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला मास्टर टीचर ॲपच्या गायडन्स बॅचमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. आपण नक्की या ठिकाणी जॉईन करा. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही डाऊट्स असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा जेवढ्या जास्त कमेंट्स येतील, जेवढे जास्त लाईक्स येतील, तेवढं जे आहे जास्तीत जास्त मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हा लोकांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण तुम्हा लोकांचा रिस्पॉन्स जर व्यवस्थितपणाने मिळत राहिला तर आम्हाला देखील या ठिकाणी थोडंसं आणखी मोटिवेशन मिळतं आणखीन युट्यूबवरती काम करण्यासाठी. मग जर का तुम्हा लोकांसाठी अशाच प्रकारची सिरीज हवी असेल प्रेफरन्सेस किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये, तर मग जे आहे जास्तीत जास्त याला लाईक करा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.